सर्वांना माझा नमस्कार. मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपले काही प्रश्न होते बऱ्याच जणांचे कमेंट बॉक्समध्ये, त्याला अनुसरूनच मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर बऱ्याच जणांचं असं मत होतं की सर पेपर 2 पास झालेला आहे, तर पेपर 1 1 ते 5 वर्ग शिकवण्यासाठी पेपर 1 पास होणं हे कंपल्सरी आहे. परंतु जे शिक्षक वर्ग आधीपासूनच कार्यरत आहेत, म्हणजे सेवेत आहेत परमनंट जॉबसाठी, त्यांना जर पेपर 2 जरी पास झाले असेल तर त्यांना ती सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पेपर 2 पास झाला असाल, जे सेवेत रुजू आहेत, जिल्हा परिषद शाळा किंवा अनुदानित ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये परमनंट पदावर आहेत. त्यांनी जर पेपर 2 पास झाला असाल आणि ते पहिली 1 ते 5 वर्गाला जरी शिकवत असतील तरी त्यांच्यासाठी ती एक मागेच मी भरपूर पेपरमध्ये ही जाहिरात आली होती. तर सध्या माझ्याजवळ त्याची कट्स नाही आहे, पण ही त्यांच्यासाठी एक फक्त जे आधीपासूनच सेवेत कार्यरत आहे त्यांच्यासाठी. परंतु ज्या शिक्षक लोकांचं फक्त डी-एड झालं आणि ग्रॅज्युएशन नाही झालं आणि अजूनही सेवेत रुजू नाही आहेत, परमनंट नाही आहेत, त्यांना पेपर 2 1 ते 5 मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, पुढे जेव्हा पण जागा निघतील, तर तुम्हाला पेपर 1 पण पास करणं हे गरजेचं आहे. मग तुम्हाला पेपर 1 मध्ये सूट नाही. फक्त पेपर 1 मध्ये त्यांनाच ही अशी सूट आहे ज्यांनी जे आधीपासूनच सेवेमध्ये आहेत, कार्यरत आहेत, त्या शिक्षकासाठीच. दुसरा प्रश्न, भरपूर जणांचं असं मत होतं की सर 82 मार्काला पास आहे का 83 मार्काला? भरपूर संभ्रम आहे. कारण जवळजवळ सर्वच यूट्यूब चॅनल्सवाल्यांनी, टीचर्स लोकांनी हे सांगितलं होतं की 82 मार्काला पास आहे. मी माझ्या चॅनलवर मी कधीच नाही सांगितलं. मी नेहमी 83 मार्कालाच पास आहे असं सांगितलं होतं. भरपूर जणांच्या निगेटिव्ह कमेंट पण येत होत्या की सर तुम्हाला माहीत नाही 82 मार्काला पास आहे, 83 मार्काला. पण मी तेव्हाही ठाम होतो की 83 मार्कालाच पास आहे. 82.5 मार्काला पास राहतं. काही परीक्षेच्या वेळेस 82 मार्क पडलं तरी त्याला इलिजिबल देण्यात आलं होतं, असं पण भरपूर जणांचं कमेंट बॉक्समध्ये होतं. तर त्यावेळेस सांगू इच्छितो की त्यावेळेस काही प्रश्न रद्द झाले असतील. जर प्रश्न रद्द झाल्या तर तुमची ती कट ऑफ जी राहते ती तुमची कट ऑफ कमी होते. एक प्रश्न जरी रद्द झाला तर तुमची कट ऑफ 82वर जाते. 2-3 प्रश्न कट झाले तर तुमची 80वर पण कट ऑफ येते, 81वर पण कट ऑफ येते. तर त्यामुळे हा जो प्रश्न आहे की सर पहिले 82वर कट ऑफ होती, इलिजिबल होते आणि आता 83वर इलिजिबल आहे. 82वर कधीच नव्हतं. जर प्रश्न रद्द झाले असतील तरच 82 मार्कावर तुमचं कट ऑफ होते. म्हणजे एक प्रश्न जरी रद्द झाला तरी 82 मार्कावरती कट ऑफ जाते. एरवी ती 83 मार्कावरच कट ऑफ. आणि बऱ्याच जणांचं असंही मत होतं की बाबा बरेचसे जण ज्यांना 82 मार्क पडलेले आहेत, असे 1000हून जास्त शिक्षक आहेत. आता पहा, 1-1 मार्कासाठी 1-1 हजारपेक्षा जास्त शिक्षक राहतात. मग त्यांचं म्हणणं होतं की बाबा त्या शिक्षकांना सूट द्यावी, कारण आधीच्या परीक्षेमध्ये हे 82 मार्काला पास होते आणि इलिजिबल होते असं त्याने दाखवून आणलेलं, म्हणजे कदाचित त्यांना सांगितलं असेल. पण मी तुम्हाला तेच सांगतो, जर प्रश्न एखादा बाद झाला असेल तर ते 82 मार्काला पास आहे. हे आधीपासूनच आहे की 82.5 मार्क म्हणजे 83 मार्काला पास आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की शिक्षण मंत्र्यांनी जरी ते आश्वासन काही संकेत दिले असेल की बाबा पाहू त्याच्यावर काय होऊ शकतं, तरी मला वाटत नाही की कोणत्याही प्रकारचे मार्क इथे कमी होण्याची शक्यता आहे. कारण आधीपासूनच आपल्या महाराष्ट्र जे TET आहे त्यानुसार आपल्याला 82.5 मार्क घ्यायचे होते. म्हणजेच तुम्ही जर 82 मार्क घेतले म्हणजे तुम्ही 82.5ला क्रॉस केलेलं नाही. तुम्हाला 82.5 पेक्षा जास्त मार्क घ्यायचे. 82 मार्क म्हणजे 82 मार्क.5 होत नसतात. त्यामुळेच हा भरपूर जणांचा संभ्रम जो होता तो नक्कीच दूर झाला असावा.
आणि 82 मार्क घेतले म्हणजे याचा अर्थ हा नक्कीच आहे की तुम्ही एक छोटीशी पायरी पुढे फक्त एक स्टेप आपल्याला बाकी आहे, एक पाऊल पुढं जायला बाकी आहे. थोडासा अभ्यास करा, नक्कीच पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 83 मार्क नक्कीच पडतील. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळण्यासाठी थोडासा अभ्यास करा. मी गणित हा विषय घेत राहतो, बेसिकवर पासून घेत राहतो. सध्या 10वीच्या परीक्षा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडा जास्त वेळ ते देत आहे आणि आपल्या TETचे व्हिडिओ कमी बनवत आहे. पण 10वीची परीक्षा जशीच झाली तर त्यापासूनच मी TETचे जे अभ्यासक्रमावर आधारित गणिताचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. TETमध्ये जर तुम्ही पाहिलं असाल की मागचे पेपर्स पाहिले असतील. पहा, TET पास होण्यासाठी फक्त मागचे पेपर्सच पहा, त्याच्यामध्ये कोणते प्रश्न आलेले ते पहा. तर तुम्हाला एक पॅटर्न दिसेल की बाबा काही फिक्स टॉपिकवरच काही प्रश्न येतात गणिताचं स्पेशली. मग ते टॉपिक तुम्ही परफेक्टली केले तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळू शकते. एक 20 ते 22 मार्क तुम्हाला सहज भेटू शकतात 30पैकी. कारण ते मागच्या टॉपिकवरतीच आधारित राहतात आणि काही अवघड नसतात. काही प्रश्न नक्कीच अवघड राहतात, 3, 4, 5 प्रश्न. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 30पैकी 5 प्रश्न अवघड राहतात. 5 प्रश्न अतिशय सोपे, 10 प्रश्न अतिशय सोपे राहतात. जर तुम्ही 10 प्रश्नाला टार्गेट केला, जे सोपे आहे, तर तुम्हाला सहज 10 मार्क आणि बाकीचे 10 मार्क 20 मार्क असे अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच भेटू शकतो. गणित हा असा विषय नाही की तुमचा एका दिवसात तुम्ही अभ्यास केला किंवा 4 दिवसात अभ्यास केला तुमचा होऊन जाईल, परफेक्टली येऊन जाईल तुम्हाला. ते ठीक आहे की एका दिवसात अभ्यास केला, ते मनाच्या समाधानासाठी काय एखाद्या चॅनलवाले सांगतात की एवढा करून जा आणि तुम्हाला नक्कीच गणितामध्ये यश मिळतं. तर गणित हा असा विषय नाही आहे. गणितामध्ये कठोर मेहनत घ्यावं लागते, फॉर्म्युले पाठ करावं लागतात, कॅल्क्युलेशन शिकावं लागतात. कॅल्क्युलेशन वगैरे शिकले आणि त्याच्या टेक्निक जर केल्या तर नक्कीच गणित हा विषय अतिशय सोपा असा असतो. त्यामुळे आपल्या चॅनेलवर फक्त एवढंच आहे की स्क्रीन वगैरे नसते. चॅनेलला जॉईन करण्याची कोणत्याही प्रकारची आपण फीसही चार्ज नाही करत. त्याच्यामुळं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. नक्कीच तुमच्या डाऊटवर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्याला एवढंच. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न माझ्या परीने करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.